वरुड तालुक्यात आढळलेला मृतदेह अपघात नसून खून असल्याचे उघड. शेंदुरजनाघाट पोलिसांची मोठी कारवाई. अपघाताच्या गुन्ह्यामध्ये केला खुनाचा गुन्हा उघड. 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स, आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध. आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ, वरुड. अनैतिक प्रेम संबंधातून घडला हा खुनाचा गुन्हा. पंधरा दिवसांच्या आधी पिपलागड ते वर्धा बॅरियर मार्गावरील पुलाखाली मिळाला होता मृतदेह. प्राथमिक तपासात अपघात आढळून आल्याने आता मात्र नवा ट्विस्ट. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. प्राप्त माहितीनुसार दिनांक 3 एप्रिलला सकाळच्या सुमारास मृतक किशोर प्रेमलाल इवनाते याचा मृतदेह वरुड तालुक्यातील करवार नाका ते पिपलागड रोडवरील घोगरा पुलाखाली आढळून आला होता व बाजूला त्याची दुचाकी सुद्धा पुलाच्या खाली पडल्या अवस्थेत आढळून आली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे दिसून आल्यानंतर शेगाट पोलिसांनी देखील पंचनामा करून पुढील तपास सुरू केला होता. मात्र मृतकांच्या नातेवाईकांनी मृत्यूवर संशय व्यक्त केल्याने शेगाट पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली व संशय असलेल्या मृतकाची पत्नी शिवकला किशोर इवनाते वय वर्ष 21 राहणार खडकी तालुका पट्टण व मृतकाचा साळभाऊ मखन दुर्वे वय वर्ष 32 राहणार मेट तालुका जिल्हा पांढुर्णा यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता मृतकाची पत्नी शिवकला व मृतकाचा साळभाऊ मख यांचे पूर्वीपासून प्रेम संबंध असल्याने मृतक किशोर हा शिवकलावर संशय घेत असल्याने शिवकला व मखन यांनी मृतक किशोर याला मारण्याचा कट रचला. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी मृतक किशोर त्याच्या मोटरसायकलने त्याच्या सासरी गवरगोंदी येथे मरणावर गेला असता मरणावरून किशोर व मखन परत येत असताना रात्री 9:30 वाजताच्या सुमारास करवार नाका ते पिपलागड रोडवरील घोगरा नाल्या पुलाखाली मखन याने किशोर याला त्यांच्या प्रेम संबंधामध्ये अडथळा निर्माण होत असल्याने दगडाने गंभीर जखमी करून खून केला व अपघाताचा बनाव केला व तेथील पुरावा नाहीसा केला. सदर गुन्ह्यात पोलिसांनी तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यात खुनाचा गुन्हा निष्पन्न करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सध्या पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे अनैतिक प्रेम संबंधातून हा खुनाचा गुन्हा घडला असून मृतकाच्या पत्नीने स्वतःच्या पतीचा खून करण्याचा कट रचल्याने खून करणाऱ्या मखनने मात्र पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करून अपघाताचा बनाव केला. मात्र शेगाट पोलिसांनी या अपघाताच्या गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा उघडकीस केल्याने आता सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष खांडेकर साहेब, पोलीस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक महाडिक, पोलीस स्टेशन शेंदुरजनाघाट, पोलीस उपनिरीक्षक मंगेश शेगोकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप वानखडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू पवार, पोलीस कॉन्स्टेबल सागर लेवरकर, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुंभेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका कुंभरे यांनी केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.